हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथा। सर्व गुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांत कृष्णाला नी अर्जुनाला संवादारे अनुगीते म्हळरी अर्जुनानं कृष्णाला गी भगवद्गीता वापस उपदेश करता म्हणताना भगवद्गीतेची ಸ್ವಲ್ಪ त्याचे विचारो तशी मक्क सांगू जाईना ज्याला राम सांगता म्हणून सांगून त्याचे विचारो पुरे भगवद्गीते कसं सांगला त्याचे विचारो सूक्ष्म जावन कृष्ण सांगता ताका अनुगीता म्हणटाची अनुगीत सांगून घे तरी ते दोळते त्यांनी इंद्रप्रस्थ भाऊंच्या वच्चे इंद्रप्रस्थांतू ते अनुगीत जल्लेले मागीर कृष्ण अर्जुना लोटो हस्तिनापुरा येता कृष्णाक तागेल घराक उच्चक आसता मस्त काळ जल्लेले हांग घेवन सुभद्रेक कशी कुळाराच्या वेल्ल्यावरी जाता म्हूण सांगून सुभद्रेक घेवन द्वारकेक प्रयाण करता. मार्गार वाटेर वतर आसतना उतंक म्हणलें एक ऋषी कृष्णाक मेळटा. तो महाभारत युद्ध कसं जाल्लें महाभारत युद्ध न्ही थंय कसं जाल्लें तूं शांती संधाना चमकलो न्हय कौरव पांडव वापस प्रितीरस सचवे त्या प्रेम म्हणटना कृष्ण सांगता ना युद्ध तपसुका म्हण हांव चमकल्लो जाल्यार विधी निर्णय कोणाच्यानय सोडू जायना म्हणटारा मेजान कसले करूं जायनी हांव कशी शांती संधान करूं पळयल्यार तांणी तो आयकनी कोण कौरव कोणय आयकनीची तशी म्हणटाना युद्ध जाल्लें कौरवांक गेले पुराय विनाश जाल्ले म्हणून त्या पुराय सांगतना उतंक मुनी म्हणटकी आव तुका शाप दिता म्हण कडेरी कृष्ण ताका समाधान करून राब हांव तुका एक पंत अध्यात्म तत्वा विचार सांगता ते आयक मागीर तुका आयकल नंतर म्हाका शाप दिवका म्हण आसल्यार तूं दी म्हूण म्हणटा. कडेरी सगळेच उतंकाक सगळी अध्यात्म विचार सांगून तत्ववाद म्हळ्यार परमात्माला विचारो न्ही आत्माला विचारो आनी कसल निमती त्या पुराय पूर्वजन्माचे कर्माचे कसं संबंधान निमती वापस ह्या जन्मान तूं तांणी तशें करचें कौरवांनी ती खातीर केल्लेलें ताका पूर्वजन्माचें एक कारण आशिल्लें तें पुरे सांगता उतंकाक समाधान जाता. कळ्ळें दुर्योधनाल अपराधो दुर्योधनाक सुरवेकाची त्याग करी म्हूण विदुरान सांगला जाल्यार धृतराष्ट्र आयकना आशिल्लें ताजे निमती कौरवांक गेले विनाश जाला तेदो उतंक समाधान येता जाल्यार कृष्णालेक तो एक विनम्र जावन ताका एक आशस म्हूण सांगता कसलें म्हळ्यार म्हाका तूं तुगेलें अर्जुना दाखयल म्हणके विश्वरूप दाखयतवें म्हूण तशीची विश्वरूप दाखयता मागीर म्हाका तूं एक वर निमगू का म्हणटा कृष्ण उतंक नाका म्हणटा म्हाका विश्वरूप पळयलेले एक व्हड विशय म्हाका कसले वर दिवचे नाका म्हणल्यार कृष्ण म्हणटा ना तूं विश्वरूप पळयलेलें व्यर्थ जावच्या नज म्हळ्यार कृष्णाक खंयचे भक्ताल मनान तूं कसं असता म्हणून तसं काही अहंकार येता तई ते अहंकारो नाश करचे खातीर कृष्णान याप्रे करचे आतां उतंका काही अहंकार येता म्हणून कृष्णा गोतस तशी तो सांगता तुका वर कसं जाय म्हूण निमगू का तूं म्हणटना पळय हांव वचूचें मरुभुमीन तूं एक पंत म्हाका उद्दा जाय म्हणून कितलें आशे केल्यार उद्दा मेळना म्हाका उद्दा जाय म्हणटना उद्दा मेळची तशी करी म्हूण तेदन कृष्ण जायत म्हणटा ताका मरुभुमींत उद्दा दिवचें वर दिता. मागीर एक पण ताका उद्दा पिवका म्हूण मनायत आनी चांडाल दिसता. कळ्ळें ते चांडाल लेगी उतंको बिलकुल उद्दा पिवच्याक आयकना मात्र न्ही कृष्णाक सांगता तो तूं चांडालाक कसलें पेटयलें म्हाका उद्दा दिवच्याक समनय न्हू ये म्हूण सांगून म्हणटना त्या वेळार तो कोण म्हूण म्हणलें खातीर कृष्ण सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार इंद्र तुका उदक दिवचे आयलो तुका तो इंद्र म्हूण
कळ्ळी. ही ताका म्हण रे हांव इंद्राका हांवें सांगिल्लें आदेश दिल्लेले वचून उदकाक उद्दा दी उदका रुपार अमृत दिवका ताका म्हूण सांगून इंद्र सांगता तो मर्त्य लोक आसूचो अमृत पिवच्या तांकां अर्हती ना जाल्यार हांव सांगिल्ले खातीर तो तुका अमृत दिवच्याक आयलो तूं तिरस्कार केली न्हय. ताणें सुरेखा म्हणला एक पंत ताणें मेगेल हाता दुखून उद्दा पिना म्हूण तिरस्कार केल्ली म्हणले री हांव मागीर ताका दिना म्हूण. तशी तो चांडाल रूप घालून येयलो तूं तागेल्या हातान उद्दा पिनी म्हणली पळय म्हणटन तुका तो ताका खुशी जाले तो अमृत दिनाशी चमकलो कळ्ळें. ते हे विशयी सांगता आनी वपास सांगता तो जायत व्हड न्ही तुका उद्दा जाय म्हण आशेच न्हू खंयचे दीस तुका उद्दा पिवका म्हण अपेक्षा येता पळय त्या दिसू उद्दा जाय म्हूण तूं मिगेल उडकास केल्ले कुडले हे मरुभुमींत पावस येता त्या पावसा उद्दा तूं पी म्हूण कळ्ळें. ताका ते पावस मरुभुमींत पावस येतना त्या पावसाक उत्तंक मेघ म्हणूची नाम येता ताका म्हूण. तशीच आजिकय त्या मरुभुमींत पावस येवचे आसतात तवळी त्या उत्तंकाक उदक पिवचे आशे जेवचे ताका उत्तंक मेघ म्हणचे म्हणून आतां ते प्रचलीत आसा. तशी मागीर हे निचावन महाभारत जनमेचे ह्यो वैशंपायना लागे एकत्र आशिल्ले न्हय तो निमगिता पळय म्हाका एक हांगा मनात दिसता सर्व जिवांक उत्पत्ती करचे कोणें महाविष्णून. तसल एक महाविष्णूकय ते उत्तंक महामुनी शाप दिता म्हूण का जाल्ला रे कृष्णाकय शाप ताण दिता म्हूण ताणें म्हूण का जाल्ला रे जेवो ताणें दिलो शाप लागू का म्हूण जाल्यार रे म्हण ताणें लेखून शाप लागता म्हणून. तशी कस जाल्यार हांव तुका शाप दिता म्हूण का तो महातपस्वी असो का न्हय तागेले तपस्या विशयी कसले सांगता म्हूण तेदना वैशंपायन ऋषी जनमेजया सांगताची वै उत्तंकू महातपस्वी भारी गुरुभक्त महातेजस्वी गुरु सोणू विंगड खंयची देवतेंकय देवालय आराधन ना गुरुची देव म्हूण आराधन करता आशिल्लो. गुरुकुला आसतना सर्व तागेले ओट शिकताले सहपाठी ऋषिकुमार आसत न्हय तांकां उत्तंकाल गुरुभक्ती पळोवन तागेल्या वरी आमी गुरुभक्त जावका म्हूण म्हळ्यार आश आसता तितली गुरुभक्त तो. त्या वेळाक उत्तंकू गौतमाला आश्रमांत तूं शिकता. गौतम कुलपती जावन आसा कुलपती म्हळ्यार 10,000 शिश्यांक अन्न विद्याभ्यास दिवचे तसले ताकद आशिल्ल्याक कुलपती म्हणचे. गौतम कुलपती म्हळ्यार तितले तांकां आशिल्ले. आमी गौतम ऋषी विशयी उल्लेख पळयला न्हय पावसू नानशी बरगाल येतना कितले ऋषी मनीक आश्रय दिलेले तांणी तेचे गौतम हे तांतू उत्तंकालांतू उत्तंकाल वैरी गौतम ऋषीकय तशीची मस्त प्रीत आशिल्ले. इत्याक म्हूण म्हळ्यार उत्तंकाल इंद्रिय संयम तागेले एक बाह्य शुद्धी अंतशुद्धी म्हळ्यार बारी एक नमने शौचाचार तागेले मनय शुद्धची आनी गुरून सांगेल काम पुरे श्रद्धेन करता आशिल्लो गुरुसेवा श्रद्धेन करता आशिल्लो त्या पुराय पळोवन गौतम ऋषीक उत्तंकाल वैरी भारी मन आसता कळ्ळें भारी प्रीत आसता. मागीर गौतम ऋषी विद्याभ्यास जाल्ले चेडवाल पुरे एक पण शिकतना सहस्र म्हळ्यार तितले विद्याभ्यास जतल चेडू आसता पळय तांकां पुरी तांगेले घरा वचाची म्हणून अनुमती दिवका तांणी जाल्यार उत्तंकाक तुगेल घरा वस्तू आनी म्हणूक उत्तंकाल वैरीक तांकां प्रीती वाडले कळ्ळें तांकां अनुमती दिवच्याक जायना कळरी अशीची उत्तंकू थंयची राबलो पळय घरा वचून नैव स्नातक शिकच्या वचास नैवे तांणी वर्डिकून घेवच्यास हे प्रे कसले ना. उत्तंकाल वैरी गुरु तितली प्रिती ताका सोडूक मन ना. गुरुदक्षिणे विशयी सांगली कुडले जेवो घरा वस म्हूण सांगली कुडले तो वत न्हय ताका सोडून दिवचेक मन ना अशीची उत्तंकाक मंतारपण येयलें. ताका गुरु सेव करचे मुखार आपण मंतार जाल्ला म्हूण ताका मना वचचें न्ही. एक पंत उत्तंकू गुरु सेव कोरका न्हय राकूड ताणें हाडचें राकूड हाडूक रान्नाचें मुखार तेन्ना मस्त राकूड ओट्ट करून व्हड एक भोर बांदून आश्रमा वय दिकड वता तो माथ्या वयर दवरून बरी भरती जड आशिल्ले ते कडेरी ते माथ्यार आशिल्ले बोरो आश्रमा येवन तोग्गू घालता म्हूण पळयतना ते तागेले बोर जड जालेले पेट्टाक तागेले माथ्याचे जट आसा पळय ते सिरकून बशिल्ले खंय म्हूण ते राकडा भोर तोग्गू उडयतना ताका बॅलन्स चुकलो तो वय भुंयचेर पडलो जाल्यार पडटना तागेले वयरी ते राकूड पडली पळय ताका ओटू आंग जज्जी पिज्जी जाल्ले भूकय जाला माथ्या केस सोडून गेलो तेदन ताका कळ्ळें
मेगेल केस पुरे पिकला त्या पळोवन ताका एक नमने मस्त रडणी येयली की अंचान दुखता अंचान केस पिकला आपण्या वर्स जालेले गोत आशिल्ले कळ्ळें. ते वेळार तो रडतना गौतमाल धुव थंय आयला बापसून सांगला की पळय तो कसो खातीर रडता पळय म्हूण. कडेरी ती उतंकाले दोळे उद्दा तिगेले हातांत पडली पडली कुडले तिगेलो हात जोळून गेल्लो म्हूण सांगून हात जोळून वतना हाता आशिल्लो उद्दाक भुंयचेर पडली की भुंयकय लासून गेल्या वरी जालें. तेदना गौतमाक मना गेलें की मस्त मनान तूं दुखेस तशी उद्दा दोळे उद्दा होऊन जाला. तेदना तो सांगता गौतम कसले तूं इतली बेजार करता वग्गी सांग तुका दुख्ख कसल्याक म्हूण सांगता तुवें म्हूण. तेदना उत्तंक सांगता की न्ही हांव तुगेल वयरची प्रितीन गुरुभक्तीन गुरुक मुगेल वयरी प्रीती येवका म्हूण म्हणलेले एक इच्छेन निरंतर तुगेल सेवा करता आशिल्लो. तुगेल वयरची भक्ती निमती हांव हांगा राबलो. तूं कशी चलू सांगला म्हाका तशी चल्ला देखून म्हाका हांगाचेर तुगेलो ध्यास आशिल्लो देखून म्हणतारपणां येयले कळ्ळी. हांव लौकीक जावन कसलेय सूख भोगनी. तुगेल्या आश्रमा येवन आतांच्या आतां कांय 100 वर्स जावन गेल्ली कितकी जाल्यार म्हाका तूं घरा वस म्हणी. घरा वस म्हणून तूं आज्ञा दिलेली जाल्यार आवय एक संवसार बंदी गजात तशिल्ली कितकी. मेगेल्या पशी मागीर येयले कितले की जन शिश्य तांगेल घरा वचून तांणी एक संवसार की जीवन की कोर नसची म्हूण. तेदना सांगता की चेडा तशें कसलें न्ही श्रद्धेन तूं म्हाका मस्त सेवा केला म्हणटना तुगेले विशयां म्हाका अत्यंत प्रीती आशिल्ली. तशें जावन तूं म्हणटना तूं येवन कितलीं वर्सां जाल्लें म्हूण म्हणलेलें म्हाकाय कळ्ळी म्हूण. तशें म्हाकाय कळ्ळी कळ्ळें. तूं येवन कितलीं वर्सां जालें म्हणलेलें विशयूय मुगेल मना दुखून विसरून गेला. जायत आतां तुका तुगेल्या गांवां वचका म्हूण आश आसल्या रे पळय हांव तुका आज्ञा दिता बस म्हूण तूं वचूं येता. तेदना उत्तंक म्हणटा जायत हांव वता जाल्यार गुरुदक्षिण जेवन कसो दिवका म्हूण सांगता. गुरुदक्षिण दिना नशी गुरुले आश्रमा दुखून वच्चनच शिश्याल कर्तव्य तें. तूं म्हाका गुरुदक्षिण कसो जाय म्हूण सांग तें दिवन मागीर हांव मुगेले घराक वता. तेदना गौतम सांगता की पळय सम गुरुदक्षिणे म्हळ्यार वपास कसले दिवका म्हूण ना. गुरू सेव केल्लेलेची व्हड दक्षिणा म्हूण पंडीत प्राज्ञ सांगताची. तूं मुगेल सेवा चंद करून केला म्हणटना हांव संतुश्ट जाला. आनी कसल्याक म्हाका गुरुदक्षिणा जाल्यार तुका हांव एक वर दिता कसलें म्हळ्यार तुगेले प्राय व्यर्थ गेल्ली म्हूण तूं दिसता न्हय गे. आतांच्या आतां तुका 16 वर्सां चल्लो करता आनी मुगेले धुवे तुका वारडी करून दिता जैत न्हय. तेदना उत्तंकू कुडले 16 वर्सां चल्लोशी जालें गुरुपुत्री लोटता गेले वारडीक जाल्ले. मागीर गौतमाला आज्ञा घेतले आनी गौतमाले बायलेले वचून म्हणालो कम भवत्यैः प्रयच्छामि गुरुवर्थं विनियुङ्क्ष्व मां प्रियं हितं च कांक्षामि प्राणैरपि धनैरपि. अम्मा गुरुदक्षिण दिवका म्हूण मुगेल मनांत मुगेल करून कसलें निमगेलेलें ना जाल्यार तुका हांव कसो दिवका म्हूण सांग. कसलें जाता मुगेल जीव जाल्यार अडा दवरता म्हणटा पळय तशें कोर न्हू. तुगेल तुका कसलें प्रीती आसा तें करूंक हांव आश करता म्हूण. हें तेदना तो म्हणटा तुका कसो जाय जाल्यार निमगे ह्या लोकांत दुर्लभ मेळूं साध्य ना म्हूण म्हणलेलें जाल्यार हांव तुका दिता. तेदना अहल्य म्हणटा काय गौतमाली बायल अहल्या पळय चेडा तूं म्हाकाय मस्त चंद रितीन सहाय सेव केला. हांव सांगिल्लें सर्व काम करून दिलां. गुरु शुश्रूश करतना म्हाका सुमार सहाय केला तूं तशी म्हाका तेंची पुरो तेंची मुगेल गुरुदक्षिणा तूं वच्चू येता तुगेले खूश आशिल्ले कडेन तुगेले गांवांक की खंय की म्हणजे जाल्यार उत्तंकू आयकनी की ना अम्मा गुरुदक्षिण दिना अशें वांग दुखून वचना तुका कसले जाय सांगका म्हूण निमगे तर आशिल्लें मुगे कडेरी अहल्य सांगता की पळय उत्तंका तुका तशें दिवूका म्हूण आसल्यार सौदासरायाले बायले लागी दोनी चंद कर्णकुंडल आसा म्हळ्यार कान्ना कुटीक म्हूण लेखें त्या म्हाका तूं हांडी म्हाका त्या एक घालका म्हूण पुड दुखून आश आशिल्लें. उत्तंक जायता म्हणटा कर्णकुंडल हाडू वता. हांगा त्या वेळाक सौदासरायो राक्षस जाला. राक्षस म्हळ्यार ते एक काणेस ते वशिश्टाक शाप दिवच्या म्हूण सांगून ताणें उदक काडचें आसा म्हळ्यार वशिश्टाक तागेले सौदासाले रांदपेलांत
एकलो रणप्याकुडांतो एकलो राक्षसो येता येऊन ते दुसचे श्रद्धा रंदप मांसाची करता वशिष्ठाके त्याची वाडताची वशिष्ठ या परे गोतना राक्षसाने येऊन केलेले एक सेवकान तप्प केला रे कारण ताजे जबाबदारी राय जाता म्हूण सांगून वशिश्ट राया शाप दीत म्हूण बाय सरतना सौदासूय म्हळ्यार तो ताका कल्माशपाद म्हणटाची सौदास म्हणटाची तो बाई शाप दीत म्हूण हाता उदा काडूं आसताना त्या वेळा तागेले मदयंती आसा पळय तागेले बायल तिणें तशें करून नज म्हूण ताका समाधान सांगतना वशिश्ट गुरू आमी तांकां शाप दिवची न्ही म्हूण म्हणटना ताणें त्या उदक शापाक म्हूण काडला उदक कसं करचें म्हूण कळना नशी तो पांयार घालून घेता कल्माशपाद म्हूण नांव जाता मागीर तागेले मस्त चुकेनी जेवचें आसा तेदन ताका ब्रह्मराक्षस ज्या म्हणून शाप येवचें आसा तशी हांगा ते सौदास तेदन राक्षस भाव आयला तो नरभक्षक जाला तागेले चमकलो गौतमान उत्तंक कैस दिसना म्हूण म्हणटना ती म्हणटा अहल्या हांव सौदासाल बायलेले आशिल्ले कर्णकुंडल हाडी म्हूण कडेरी गौतम सांग की तूं आलोचन कोरका आशिल्लें आतां सौदासाक शाप मेळ्ळेलोच ताका तो राक्षस जाला तो उत्तंका तो खाता कितकी म्हूण म्हाका तूं ना आशिल्लें ताका शाप मेळ्ळा म्हणून हांव सौदासाल बायलेले कर्णकुंडल हाडी म्हूण सांगला जाल्यार आसो सांगून जाला न्हय तुगेल दय केद्दोळतय तुगेले अनुग्रह केद्दोळतय उत्तंकाल वैरस्तकी ताका खंयच्यो राक्षसोय कसले करना हांगा उत्तंकू सीदा ते एक सौदासरायाला वता वो भिना उत्तंकू तो राक्षसी स्वभावात जाला न्हय नरभक्षक जाला तागेले खाड मीश भरला के तागेले तोंडाक महाभयंकर जावन दिसतरस तागेले तोंड हातू अंग पुरे मनशाल रगत म्हळ्यार खवचे मनशांक न्हय तो कसले गाबरिनी तेदना तो सौदास उत्तंकाक निमगीत कई दिवसाचे संचे भाग म्हळ्यार सांजे वेळाक कोण तुगेले येद्रा येता मनीस तो तुगेलो आहार जाता आतां तूं म्हाका हांगा येयला हांव आहार सोदून हेंच वेळा बाय सरचें तूं म्हाका मेळ्ळो तशी तुका हांव खाता म्हूण तेदन तो सांगता राया पळय हांव गुरुदक्षिणा संग्रह करचे खातीर हांगा थंय आयलो गुरुदक्षिणे खातीर हाडू खातीर चमकलेल्याक हिंस दिवचे नज म्हूण सांगतात न्हय म्हूण तेदना तो राय म्हणटा की ते कशें की ब्राह्मणा म्हाका गोतना जाल्यार दिसाचे कडेचे संचे भाग म्हळ्यार सांजे तिळसन म्हणटाची हांव आहार घेवचे मिगेले ते विहित कर्म आतां तेचे वेळू म्हाका भूकय जाला तूं आयलो म्हणटना तुका खावचें हांवें तूं म्हगेले निमती सोडोन वचचें जायना म्हूण तेदना तो सांग जैत आमी एक निर्णया येवया हांव गुरुपत्नीक गुरुदक्षिण दिता मागीर तुगेलो येता तूं म्हाका खा म्हूण आन्याक कसं न्ही म्हूण म्हणल्यार पळय हांव गुरुपत्नीक ती निमगेलेली एक वस्तू हाडून दिता म्हणला ते मागीर तुगेले अधीनान तूं आस ते तूं म्हाका दी कळ्ळें कशी तूं नित्य चिकितले गे ब्राह्मणांक नाना दान दिता म्हूण आयकलां तुका पृथ्वीन तूं श्रेश्ठ दानी म्हणटाची तशें जावन पळय म्हाका ते तुगेले बायलेले कर्णकुंडल दान दी म्हगेले गुरुपत्नीन त्याची निमगेला मागीर तिका दिवन हांव हांगा येवन तुका मेळटा तेदना सौदास म्हणटकय कळ्ळें वय ते तूं निमगेलेले कर्णकुंडलच पळय म्हगेले बायलेल्याक आस जाल्यार तुका कसं लागते ते राणी लागीं आसच्या योग्य न्हय तूं विंगड कसले वस्तू दी हांव ते दिता तेदना उत्तंक सांगता तूं कसले नेवान सांगू नाका तुका दान दिता तूं दानी म्हूण म्हणलेले येदोळ ते येईल नाम तुगेले वच्चानच जेव म्हूण जाल्यार तूं म्हाका कर्णकुंडल दिवका गुरुदक्षिणार्थ जावन तूं दिता म्हूण ओपून घेतला कसले हांव निमगेला त्या दिता म्हूण ओपून घेतला तो दिनी नतला रे तूं मिथ्यावादी जाता सत्यवादी जायना तेदना सौदासराय सांगता जैत ब्राह्मणा आतां हांव उत्तर दिलां दिता तूं म्हगेले राणीले वस आनी हांव सांगला कर्णकुंडल दिवका म्हूण सांग ती तूं हांव सांगला म्हूण सांगला खंडीत ती तुका कर्णकुंडल दिता तांतूं संशय येवना म्हूण कडेन तो निमगेता जैत तुगेले बायल खंय आस म्हूण सांग तूं ताका तुगेले बायलेल वटून ना तेदन ती सांगता पळय हांगा एक अरण्यांतू एक कारंजी उदा येत्तर आसता थंय ती आसता आनी आतां हांव तुका तिगेल्या व्हरूं जायना कित्याक म्हळ्यार हांव आतां आहार खावचें तशी
तीन म्हाका पळोवच्याक साध्य ना म्हूण सांग. कडेरी तई सोदून वता तो ताका दिसता एक कारंजी लागी ती बैसून आसता मदयंती. ती गेल्याक सांगता पळय हे महाब्राह्मणा कसल कतीर येईल तूं म्हणटना म्हाका तुगेलें कर्णकुंडल जाव का म्हणटा. तेदना ती सांगता जायत हांव दिता जाल्यार म्हगेल पत्नीन म्हगेल बामणानाची दी म्हणून सांगला म्हणच्या तुगे लागीं प्रूफ कसल आसा कुरूफ कसल आसा म्हणून. आनी सांगता पळय हें म्हगेलें दिव्य जावन आशिल्लें कर्णकुंडल हें कर्णकुंडला वयर देवतेन यक्षान महर्शीन पुरय दोळ घाल्लेलो आसा. तशें जावन केन्ना हांव चुकता म्हूण पळयताचें ह्या कर्णकुंडल अपहरण करच्याक. तशी आनीक कसं न्ही म्हणल्यार कुंडल हें नेलार बी दवरल्यार सर्प व्हरताची कळ्ळें. जेवो अशुची स्थिती रे कुंडल धारण केल्लें म्हण जाल्यार त्या कुंडल यक्ष जेवो देवते अपहरण करून व्हरताची म्हूण म्हणटा. म्हणटना असल वेळा तूं कर्णकुंडल व्हरूंक ना. देव राक्षस यक्ष सर्प पुरे राखून बसल्याची. तशें जावन तूं ह्या कुंडल व्हरका जाल्यार भारी जाग्रतेर आसुका. आनी ह्या कर्णकुंडला महत्व गोतसोय तुका सगळो दीस तांतो दुखून भांगर पडतर आसता. रात्रीचे जगजगीची हें उजवाड दिता ताजे ताजे उजवाडा येद्राक नक्षत्र चंद्रू कसलेय दिसना तशें जाता. मागीर हे कोण धारण करता तांकां तानी भूक कसले आसना म्हणटाची. मागीर ते धारण करतना अग्नी भंय ना विष भंय ना मांसाहारी प्राणीय निमती ते खातकी म्हळ्यार भंय ना. तशी कुळ्ळ आकाराच्यो म्हळ्यार गुड्ड मनशान हें धारण केल्लें म्हण जाल्यार तेमय गुडे जाता. व्हड मनशान धारण केल्लें म्हण जाल्यार तेमय व्हड जाता. म्हळ्यार मनशाल गात्राक अनुगूण जावन त्या कुंडला गात्र चड उणी जाता. तशें जावन म्हगेल कर्णकुंडल तिनी लोकांतूय भारी प्रशंसे आसा ते प्रसिद्ध जावन आसा. जायत जाल्यार तुका दिता म्हगेल बामणाना सांगिल्लें म्हणलें खातीर कसलें तुवें म्हाका गुर्त हाडका म्हणून. तेदना उत्तंक वपास सौदासाले वतकय वचून एक म्हाका अभिज्ञान म्हळ्यार गुर्तू दी कसलें म्हूण. तेदना तो सौदासो ताका एक गुर्तू दिता आनी म्हणटकय कसो न्ही म्हळ्यार आब आतां बारी कश्ट स्थितीर आसा. आतां विंगड खंयचें वाटना जाल्यार हांव हें ब्राह्मणाक तुगेल्या कर्णकुंडल दिता म्हूण म्हणला तूं दी म्हूण सांगून. ते उतराची उत्तंक मदयंतीला वचून सांगता. ते आयकतना तिका कळ्ळें म्हगेल बामणान सांगिल्ली म्हूण. एक चोरू विचार करना दिवका की नाका म्हूण काडटा न्ही कर्णकुंडल उत्तंकाला दिवन सोडता. उत्तंक येवन सौदासाले सांगता तूं राणीक सांग म्हूण सांगिल्लें पळय हांव तशी सांगला जाल्यार तिका तुजें म्हूण कशी कळ्ळें म्हूण. तेदन सौदास सांगता की पळय सृश्टीचे म्हळ्यार ह्या ब्राह्मणाक तुगेलें आशिल्लें कर्णकुंडल दी हांव मस्त दुस्थितीर आसा म्हूण ताणें तितलें सांगिल्लें. तो सांगता त्या ब्राह्मणा विशयी सांगतो आतां फुडें दुखून क्षत्रियान ब्राह्मणांक गौरव दिवका म्हणून आसा जाल्यार केलो पंत ब्राह्मणाल निमती दोश जाता. ब्राह्मणाला निमती दोश दिवचे म्हळ्यार शाप दिवचे तेचे कोड दोश. केन्नाय हांव ब्राह्मणांक विनीत जावन आशिल्लो जाल्यार एक ब्राह्मणाल निमतीची म्हाका शाप येयले हे दुर्गती म्हाका आतां मदयंती मात्र म्हाका म्हगेल उट्ट चंदायर आसा विंगड पुरो जन म्हाका राक्षस नरभक्षक म्हूण तिरस्कार करता आसाची. तशें जावन पळय दान तुका तूं सत्पात्र मनीस तुका दान दिलें श्रेश्ठ म्हूण सांगून म्हाका गोतस. आनीक कसो म्हळ्यार ब्राह्मणाल वटू कोण द्वेश बांदून घेतला जेव्हा ब्राह्मणाक कोण अनादार करता तांकां ह्या लोकांक यश्च जायना परलोकाक यश्च जायना हेंची हांव सांगिल्लें रहस्य संदेश म्हूण. तशी तुका इश्ट जावन आशिल्लें मणिकुंडल तुका मेळ्ळा न्हय. आतां तूं कसो करता म्हूण म्हाका सांगला पळय तें करी म्हूण. ती तो सांगता जायत हांव हें कर्णकुंडल गुरू पत्नी दिता आनी हांगा घेवन तुका म्हाका उपसून घेता म्हण ताणें म्हणचास न्हय तूं कर्णकुंडल दिलें तिका दिवन हांव तुगेलो आहार जावन येता. आनीक तुगेलो आनीक प्रश्नय निमगोवका म्हाका ताजे खातीर पुणी हांव तुगेल्या येना नशी वचना. तो सांगता की जायत
तू कसले प्रश्न निमका म्हणसले निमगी हांव उत्तरय दिता त्या विशया कसले तुका संशय असल्यार हांव तें निवारण करता म्हण तेदन उत्तंक सांगता की धर्मशास्त्रांतू बुद्धंत जावन आशिल्ले विद्वांस ब्राह्मण म्हळ्यार उतरांतू संयम असुचो म्हणटात न्हय आनी कोण मित्राल विशयांत प्रतिकूल व्यवहार करतकी तो चोर म्हणून पंडित सांगतात न्हय आतां पळय तूं मिगेल ओटो स्नेहभाव तुकात तूं आतां म्हाका बुद्धिवाद सांग तूं नरभक्षक राक्षसू ह्या परिस्थितीर वापास येतवे हांव म्हूण म्हणलेलो विशय आसा तेन्ना तो सांगता पळय हांव तुका सम उत्तर सांगता म्हणजे हांव सांगता तूं मिगेला येवचें नाका म्हूण सांगून कित्याक म्हळ्यार तूं हांगा येयल्यार हांव तुका खाता तूं येना नातल्यार तुका चांग जाता म्हूण सांगतना उत्तंकू कर्णकुंडल घेता गुरुपत्नी आशिल्ले कडेन आश्रमाक वता उत्तंक ते कर्णकुंडल घेवन गौतमाला आश्रमादी कडेन चमकला मदयंती ते कशी रक्षण कोरका म्हूण सांगला पळय तशीच जागृतेरी कर्णकुंडल कृष्णाजनांतू बांदून घेवन वतरस एक पंत ताका जोर भूक जाल्ली थंय एक फल सुची रूख आशिल्लें बिल्वा रूख बिल्वाचें फल खावया म्हूण सांगून तो एक रुखार चडता त्या रुखार चडता आनी त्या कर्णकुंडल आशिल्ले कृष्णाजन एक कोंब्याक बांदिता आनी बिल्वा फल तो पाडून पाडयतना तो फलादी कडेची मन आसता ताका एका वयर एक फल पडतना ताणें कृष्णाजिनांत बांदिल्लें कर्णकुंडल आसूचें तें बांदिल्लें पळय गेल्ल्याक ताजे वयरी पडलें कृष्णाजन ते गेल्लो समीत तोग्गू पडलें ते नेलार पडलें सुरेखतीन म्हणला न्हय अदितीन ते पडलें म्हूण जाल्यार सरप व्हरता म्हूण तशी सरपान व्हेलें तेदी भितर उतंगान तें पळयलें ताका एक मनान तो जोर उद्वेग जालो यो सुरेखा सांगला म्हाका ते नेलार पडूनच भूस्पर्श जाल्ले कुडले सरप व्हरता म्हणून हांव कसलेक अशी चुकी केल्ली म्हूण दिसली ताका एक पंत उद्वेग जालो एक पंत कोप येयलो ताणें कसं केलें सर्प खंयची बिला भितर चमकला पळय तें बील सगळें खोंडून भितर चमकलो कितले दिसू 35 दिसू अन्न आहार घेना नशी त्या हुत्तो खोंडून वतरस तिक्का भूदेवीक ताण ते बड मारतना तिक सैसूच्या जैनिकै ती तागेल मत ताणें कसं आलोचन केला म्हळ्यार सीधा नागलोका वच्चुकाता हांवें म्हूण कडेरी हांगा भूदेवीक दुःख जाता इंद्र त्या पुरे पळयतना तो कसं करता उतंकाले म्हणटा उतंका तूं ये नागलोकाक ये मार्ग करून वच्चास तितले बगी साध्य म्हूण लेखलावे हांगा दुखून नागलोका वच्चाक सादारण 1000 गटल्यान योजन वच्चुका 35 दिवस जाले आनी की तुगेले एक वांट्या चितले जायनी 100 तुले आनी कशें तूं करता तेदन तो सांगता तूं कसले म्हाका सहाय कोरका म्हणना कोणाले सहाय म्हाका नाका तूं म्हणणं हाता आशिल्ले बड्डीन खोंडून कितले वगी वता ह्या बड्डीन खोंडून हांव नागलोका मार्ग कर न्ही म्हूण जाल्यार थंय वचून कुंड लाडू साध्य जायनी म्हूण जाल्यार तुगेले हांव आतां सांगता हांव जिवू खाण घेता म्हणटा कडेरी इंद्राक कळ्ळें उतंकाक म्हळ्यार हे हाका वापस तागेलें मन विंगड कडेन करूं जायना तो आतां खोंडूका म्हणलें जाल्यार खोंडून शुद्ध म्हणालो आनी ताणें कसं केल्लें वज्रायुधाची शक्ती त्या काष्टदुंडा भितर घाली म्हळ्यार राखूड ताणें एक बोडो धरला ना खोंडूच्याक तातूंत भितर इंद्राल वज्रायुधाची शक्ती प्रवेश केली की त्या मार्गारी उत्तंक नागलोक थंय प्रवेश करता पळयता थंय वचून 1000 योजन विस्तीर्ण व्हडले नागलोक ते सगळे नागलोक बांगरा भवन भरल्यांच काही तांतू आशिल्ले उदकाचे तटाक न्हंयो
तळ्ळे पुरे स्फटीक कशी फुटो उद्दाक तो नागलोका पळितना ताजी विस्तीर्ण ताजे त्या केद्द होट नागलोक म्हणटना ताक एक नमने खंय अब्बा हें नागा सोदूचे ते बेल्लेले मणी मेल्लेले इतले व्हडले नागलोकांतू ते कर्णकुंडल खंय सोदूचे म्हणू मणिकुंडल खंय सोदूचे म्हणू एक पण ताका बेजार जालें खंय त्या वेळाक एक घोडो येयलो खंय त्या घोडो ताजे बाल धवे न्ही काळे रोम आशिल्ले त्या बाल्लाक तोंडाचे तोंड म्हण त्या घोड्याचे तोंड म्हळ्यार ते वंटा भाग असो पळय तांबडे 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 आशिल्ले खंय थंय येवन म्हणलें की धमस्व अपानमे तन्ये ततस्त्वं विप्रलप्स्यसे ऐरावत सुतेनी हतवानी ते ही कुंडले पळय मिगेले अपानस्थळ म्हणले कळली नमे अपान वायू येवचे जागो ते पुंकी तशी केल्यार ऐरावत नागाले पुत्तान ऐरावत म्हळ्यार इंद्राले हस्ती न्ही ऐरावत म्हळ्यार एक नाग यस ताजे पुत्तान बेल्लेले तुगेले मणिकुंडल तुका वापस मेळटा आव मिगेल अपानस्थळ पुंकी म्हणली म्हणून तुवें ओंकारे जिगुप्से म्हणून निलेखची नाका गौतमाल आश्रम आसतना तूं मस्त पण तशी केला म्हण तेन्ना उत्तंक म्हणटा की गौतमाल आश्रम आसतना तुका काम पळयलां केदन तुगेलें अपानस्थळ पुंकिलें हांवें हें पळय तूं सांगता तेदन तो सांगता पळय तुगेलो गुरू पशी हांव श्रेश्ठ म्हणल्याक कळवे केन्नाय हांव अग्नी म्हणल्याक तुगेलो गुरू खातीर होम कर न्हू तूं म्हाका विधीपूर्वक पूज करनाशिल्लें तेन्ना तूं प्रज्वलन जायनातलें म्हाका पुंकिनाशिल्लें तशीच तुका अशी आतां हांव सांगलें न्हू अपानस्थळ पुंकी म्हूण पुंकल्यार तुका श्रेश्ठ जाता बग्गी करी उत्तंगान तशी केली कडरी अग्नी न्हू त्या घोड्या रुपार येयलो कूडले अग्नी सगळे नागलोक जोळोन घाल तशी धग 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 जलक ताजे त्या घोड्या म्हळ्यार अग्नी तो घोड्या रुपार आशिल्लो तागेले रोम रोमा दुखून धुवोर आनी उज्जे तरस ते आईल धुवोर सगळे नागलोकाक भरच्या शूर जाले कळक कळक जाले नागलोकांत खंय कसो आसा म्हूण कोणाकय दिसना ते ऐरावत आसा पळय तो सर्पांक गेलो रायो तागेलो अरमने दुखून पुरे नाग बोब मारूं शूर केले मागीर त्या नागलोकाच्यो रायो वासुकी तागेले मंत्री उपरे प्रमुख नाग कोणाले जागो दिसना कशी दिसतशिल्ले म्हळ्यार हिमवत पर्वतांतू ऐस पडतना तेकडे अकडची कसले दिसना पळय तशी धुम्रां निमती कसले दिसना सर्व नाग ಒಟ್ಟು जावन येवन हें उतंकाल निमती जलल म्हूण कळ्ळें कसो खातीर तो आयला कसल म्हूण निमगुया म्हूण तागेले आयलीच कडेरी उतंकाले निमगितात तन्नी कसले आयिल तूं कसले तो सांगता मिगेल मणिकुंडल घेवन एक नाग हांगा येयला तांणी मागीर ते हाण ताका दिताची जल्वे मागीर घोडो अग्नी घोड्या रुपार आशिल्लो ताका प्रदक्षिण करून उत्तंक गुरूंगेल्या आश्रमादी कडेन वता आनी ते मणिकुंडल अहल्येक दिता मागीर गौतम निमगिताचे कसो जाल्ले कसले इत्ते खंय चमकलो तो खंय दुखून हाडले जाल्ले पुरे विशय सांगता नागलोकाचे विशय सांगता अशी उत्तंकान भव्य जावन सुते दिव्य जावन सुचे मणिकुंडल गुरूल बायले खातीर गुरुपत्नी खातीर हाडले म्हणटना उत्तंक मुनी कितली प्रभावशाली म्हणून कळ्ळी न्हय तागेलें महत्व कसो म्हणून कळ्ळी न्हय आतां कृष्ण उत्तंकाक वर दितना मरुभुमीन तूं लेक्कील तेदना उद्दा येवका म्हूण सांगून मागीर कसो जाल्लें कृष्णान मागीर मुखार कसो केल्लें म्हणलें एक प्रश्न जनमेजय आयला पळय वैशंपायन सांगता की कृष्ण उत्तंकाक वर प्रदान केला आनी तागेले शीघ्रातिशीघ्र वचत आसले गोड आशिल्ले ते रथार बैसून वतरस सात्यकी वटू द्वारका पट्टणाले वचून पावलो
ताण वेच्चे वेळाकची रैवतक पर्वतांतो एक होड समारंभ जत्तर आशिल्ले. ताका कळले कृष्णा थंय समारंभ जाता पुरे जन थंय मेळटाच म्हणून तवय सात्यकी घेवन रैवतक पर्वताक वता. रैवतक पर्वत म्हळ्यार भारी श्रेष्ठ पर्वत. सगळे पर्वत उत्सवा खातीर शिंगारला खंय. भांगरा हारू वस्त्र आच्छादन करून पर्वताक भारी चंद केला खंय. ताजे नंतर ते सुरेख पर्वत भारी चंद पर्वत ते आतां थंय उत्सवा खातीर पुरे स्त्री पुरुश मेळ्ळ्यांची संगीत नाट्य पुरे जतरस द्वारकावासी जनाक रैवतक पर्वत म्हळ्यार भारी श्रेष्ठ पर्वत तवळ तांणी थंय वचास उत्सवांनी थंय चिकोरचे तांणी. तशी त्या रैवतक पर्वतार जेवचे उत्सवा खातीर चमकला. थंय उत्सवा खातीर आमी येता पळय आमगेल्या जात्रेक न्ही सांत म्हूण म्हणटाची बरी आंगड्यांनी जावन तशी थंय आंगडी गिंगडी पुरे घाल्ला. भक्ष्य भोज्य जाय जाल्लेले आयिल्ले जना पुरय वस्त्र माला फूल माळून घेवेत वस्त्र नमे ये नाका आनी घालया म्हूण दिसलें घालून घेवेत तितली सकडी राश घालात आयिल्ले जनाक. मागीर दीन दलितांक निरंतर अन्नदान जातस आयिल्ले पुरे जनाकय म्हूण येता तांतूय कुरडे अंगविकल दीन दलित हांकां पुरे निरंतर अन्नदान जातरस कय. थंय उत्सवा खातीर ಸ್ವಲ್ಪ घरय निर्माण केला. तांतू हे यदुकुलाचे वृष्णी वंशाच्यांक यदुकुला तांकां पुरे जनाक एक स्पेशल म्हणटा पळय तसलो अरमने सिद्ध कोन्न सोडला बिडार पुरे. कृष्णान थंय पांय दवरलेलेची रैवतक पर्वताचे तेजसू आनीकी देदीप्यमान जाले म्हळ्यार तितले जगजगी जाल्ले सगळे रैवतक पर्वत. मागीर कृष्ण तागेले प्रवास कार्यानी जाल्ला. रैवतक पर्वतय पळयले संतोषारी तागेले अरमने प्रवेश केलो ताणें. कृष्णाक सर्व भोज वंशाचे वृष्णी वंशाचे अंधक वंशाचे या पुरे यदुकुलाचेच यादव श्रेष्ठ ताका कृष्णा स्वागत केलें की. कृष्ण इतशी जी पुराय जनांक यथोचित एक अभिवादन म्हणटाची सन्नांक आशिर्वाद दिवचे व्हड्डांक गेले आशिर्वाद घेवचे समान प्रयेच्यांक पटोवन दवरचे तांगेले सुख दुःख निमगुचे या परे कोरून कोरून कृष्ण मागीर वसुदेव देवकीक पडोवच्या वता. तांकांय अभिवादन करता. तांकां भारी संतोश जाला कृष्ण कितली काळ दुखून आयलो म्हणून. तदनंतर वसुदेव तागे लागीं युद्धा घटन कसलें म्हणून सांग म्हणटा. तेदना वसुदेवाले ताका एक आशी महाभारत युद्ध थंय काय वचून पळयनी जाल्यार कृष्णान कसो जालेलो म्हूण सांगल्यार आयकुया म्हूण. तशी तो निमगीत खंय वसुदेव हे कृष्णा महाभारत युद्ध भारी अद्भुत युद्ध म्हणून पळयल्ले जनान परस्पर उलयला हांवें आयकला. पांडवांगेल आनी कौरवांगेल मध्यंतू युद्ध नित्य जातशील की न्हय 18 दीस पर्यंत जाल्ला काय न्हय. कसो जाल्लें कसलें इत्तें तूं सांगतो इत्या म्हळ्यार म्हाका तसो युद्धाचे प्रत्यक्ष दर्शितो. अर्जुनाल रोत चलायसलेले तूं म्हूण गोतस मात्र न्हय युद्ध जात म्हणून गोतशील तुका सुरवेकची ताजी स्वरूप कसलो म्हणून गोतशिलें तशें न्हू युद्धाचे विशय म्हाका येतावत जावन सांग तुवें. पांडवांगेल वटू युद्ध करतना कौरवांगेल पक्षांतू भीष्म द्रोण कृपू पुरे पांडवांक शिकयिल्ले जन पांडवांगेल राज्य तशी पुरे तांगेल वटू पांडवांनी कशी युद्ध केल्लें हें म्हाका विशय विशद जावन म्हळ्यार विवर्सून सांग तुवें म्हूण. तेन्ना कृष्ण बापसूक युद्धा विशय पुरे सांगता खंय. आना हें युद्धांतू भाग घेतले महाक्षत्रिय पांडवांगेल आनी कौरवांगेल पक्षां वांटून रब्बिलीची जाल्यार कौरव सेने 11 अक्षिहिणी आशिल्ले ताका भीष्माक सेनाधिपती करून घालेले. कौरव सैन्याचो सुरवेचे दंडनायक म्हूण येत आनी युद्धा विशय सांगू बसल्यार वर्सगटल्यान वतले सांगच्या जाल्यार हांव तुका संक्षिप्त जावन सांगता म्हणटा आनी म्हणटा पळय. पांडवांक 7 अक्षोहिणी सैन्य ताजो दंडनायक कोण म्हळ्यार शिखंडी. जाल्यार शिखंडीक रक्षणेक अर्जुनू राबिलो. भीष्म सेनाधिपती जावन आसतना
जल्लेले युद्ध भीष्माल नेतृत्वांतो 10 दीस पर्यंत जल्ले. कडेरी दांचे दिसू भीष्माक पांडवांतले अर्जुनान मारलेले बाण पुरे लागून तो पडता बोईंचेरी. पडतना कशी बाणाचे हांतलार पडला तो शरशय्या म्हणटाच. बाण सगळे अंगा कोंबून आशिल्ले. बुईंचेर पडतना त्या बाणा वयरी न्हिदल्यावर जल ताका. जलरी तो इच्छा मरणी जलल दिकून शंतनूले ताका ल्हान शंतनूले ताका वर आशिल्ले इच्छा मरणी जेवचे. तशें जावन तो दक्षिणायन त्या वेळार युद्ध जेवची वेळ. उत्तरायण काळ येवो म्हूण सांगून तो शरशय्येरी न्हिदून आशिल्लो. ताका उदक पिवच्याक व्यवस्था अर्जुनान केल्लेले. बाण नेला मारून पाताळ आशिल्ले गंगेक वयर हाडून ते उदक भीष्माल तोंडा लागीं पडचे तशी. जाय जाल्यार तेणें भीष्मान तोंडाक केलें जालें. तोंडा उदक पडटा तशें केलें. कळ्ळें. मागीरचे युद्ध जातना द्रोणाचार्य सेनाधिपती जाल्लीची. त्या वेळाक 2 अक्षोहिणी सैन्य नाश जावन जाला कौरवांगेले. 9 अक्षोहिणी सैन्य वरला. त्या सैन्याक द्रोणाचार्य सेना नायक जाल्यार कृपाचार्य आनी कर्ण हांणी पुरे मेळून ते सैन्य 9 अक्षोहिणी सैन्य रक्षण करत आशिल्लीची. आतां त्या वेळाक थंय दृष्टद्युम्न पांडवांगेलो दंडनायक जालो. भीमसेनू दृष्टद्युम्नाल मागशी मुखार तागेले रक्षणे खातीर वता आशिल्लो. आतां महात्मा श्रेश्ठ जावन आशिल्लो द्रोणाचार्य कोणाक कौरवांगेल सेनाधिपती हांकां धरचे एक उद्देश दृष्टद्युम्न तांकां मारचे खातीर जल्लोलो तो. जन्म आयिल्लोची हाणें द्रुपदरायान दृष्टद्युम्नाक तपस्या करून पाविल तो भीष्माल मरणा खातीरच. तशी हो दृष्टद्युम्नाक द्रुपदाक जाल्लेले अवमान उडगास तशी दृष्टद्युम्न द्रोणाचार्या मारच्या राखून बसला. दृष्टद्युम्न आनी द्रोणाचार्याक व्हड युद्ध जावचें आस. तें तांणी दोग जणांनी सेनानायक जावन आशिल्ले काळांत कितलेकी विराधिवीर राय निधन पावल्यांची. द्रोणाचार्य 5 दीस पर्यंत कौरव सेनेक दंडनायक जावन आशिल्लीच की. त्या वेळाक भारी भीकर युद्ध जाल्ला. द्रोणाचार्यांक काय आस जाता कडेरी दृष्टद्युम्नाल वश जेवचे म्हूण दिल्ला हांगा. म्हळ्यार द्रोणाचार्य त्या काणी पुरे गोतस महाभारत युद्ध जातना आमी आयकल्याची. द्रोणाचार्याक संवार करता दृष्टद्युम्न म्हणून सांगता कृष्ण. आतां दुर्योधनाल सैन्याक एक सेनाधिपती जावकान कर्ण सेनाधिपती जालो. त्या वेळार कौरवा लागीं 5 अक्षोहिणी सैन्य मांत्र वरला. भीष्मान मरतन 2 अक्षोहिणी सैन्य जाला. मागीर 9 आशिल्ल्यांतू द्रोणाचार्या नासतना 4 अक्षोहिणी सैन्य नाश जाला. आतां 5 वरला. पांडवांगेले तेदना 3 अक्षोहिणी मांत्र वरला 7 जाल्यार त्या अर्जुनाल रक्षणेंत आशिल्ले. त्या वेळाक दोनी पक्षांतूय अनेक वीर मेल्ल्यांची. बरलेले जन हटान म्हणल्यार म्हणके युद्ध करतर आशिल्लीची. मागीर कर्ण सेनाधिपती जाल्लेले 2 दिवस अर्जुनान कर्णाल 2 दिवस सेनाधिपत्य 2 दिवसान तो अर्जुनान ताका मारला कर्णाक. कर्ण मेल्लो म्हणली नंतर दुर्योधन समेत बरलेले कौरव कितलेकी मेल्ल्यान तांतूय भारी निस्तेज जाल्लींच कय. कर्णाल नंतर दुर्योधन म्हणाल कय शल्यो मिगेल सेनाधिपती जाता म्हण. कौरवांगेले तेदना 3 अक्षोहिणी सैन्य वरला. पांडवांगेले गी तशीची मस्त तांगेले सैन्य नाश जाला. तांकां युद्धांत उत्साह वर न्ही तेदना. त्या वेळाक अर्ध दिसू युद्ध जाता. अर्ध दिसा युद्धांत युधिष्ठिर शल्याल संवार करता.
म्हळ्यार शल्यो एक दिसा युद्धांत वची दनपार भितर मेल्लो कळ्ळें. अर्ध दिवसा युद्ध जतनाची शल्याक संहार केला कोणें युधिष्ठिरान. शल्य मेल्लो. मागीर ही सहदेव शकुनीक संहार करता. शकुनी मेल्लो म्हणले दुर्योधना भारी बेजार जाता. कितले की सैनीक कळवून घेतला. कडेरी दुर्योधनो गद तागेले गद धरून रणरंग सोडूं वता जाल्यार भीमसेन कोप्पान ताका युद्ध आपोवचा वता. त्या वेळाक द्वैपायन सरोवर म्हण आसा थंय उदका भितर निप्पन बसता कोण दुर्योधन. भीमा कळ्ळें तांचो निप्पन बसला म्हण सांगून. कडेरी मागीर थंय उदका भितर देंवन दुर्योधनाक आनी भीमाक सुरवेक वाग्युद्ध जाता. त्या वेळाक दुर्योधन उदका दुखून भायर येवन गद दवरून युद्धाक सन्नद्ध जाला. वाग्युद्ध म्हळ्यार कसल्याक म्हळ्यार दुर्योधन कसं केलें रे भायर येना. भीम ताका कठोर उतर उरलो न्हू ताका वैरवची तशें करता. वैरयल कुडले दोग जनाल मध्येन थंय गदा युद्ध जाता. भीम कसो करता म्हळ्यार दुर्योधनाक मारता. तो वांचून प्रयोजनांतल्या वरी आसा म्हळ्यार वांचूनय ना मोरूक मरूनय ना म्हणटा पळय तशें जल्लो तो. त्या वेळाक अश्वत्थामाक हांगा द्रोणाचार्या मारलेलो म्हूण कोप येवन तो दुर्योधनाले सलहे ऐकून घेवन ಸ್ವಲ್ಪ पांडवांगेले सैन्य ಸ್ವಲ್ಪ आनी चेडूं द्रौपदीले 5 चेडूं तांणी पुरे शिबिरांत न्हिदून आशिल्लीची. हे पांडवांक कृष्णान आपयला म्हणून पांडव कृष्णाले चमकल्ली. त्या वेळू हे कृष्णाक गोत्त आशिल्लें न्हय हे पुरे पांडव वीर मरताची वरलेले जन चेडूं मरतात तांगेले तांणी 5 जन मांत्र वरचे ताका समजावन पांडवांगेले चेडूं मित्र सैनिक पुरे मेल्लीची. मागीर 5 पांडव कृष्ण आनी सत्यकी मात्र वरलीची म्हूण. थंय कौरवाल पक्षांत कृतवर्मा अश्वत्थामा तांणी बांदल्यांची. मागीर पांडवांगेल ओटू आशिल्लो देखून धृतराष्ट्रालो एक वैश्य स्त्रीलंत जल्लो पुत्र तो युयोत्सु तो वरला. हांगा दुर्योधन तागेले बंधू बांधव समेत निधन पावलो की त्या वेळाक विदूर आनी संजयान धर्मरायाला आश्रयांत राबूंक जाल्ले. अशी महाभारत युद्ध 18 दीस पर्यंत जाल्ले. त्या महाभारत युद्धांत कोण कोण निधन जाल्ल्यांचे पळय तांकां पुरे स्वर्गलोक मेळ्ळा म्हूण सांगून वर्ष्णी कुलाच्या जनांक वसुदेवाक सांगचे नेमणार कृष्ण सांगता. हांगा कृष्ण अभिमन्यूल वध जाल्ले विशय उद्देशपूर्वक जावन सांगना. इतक म्हळ्यार वसुदेवाले धूती सुभद्रा नवे नातू जाता कोण अभिमन्यू तागेले मरण मारता ऐकून अन्नान दुःख भोगचें नाका म्हूण म्हणलेलें कृष्णाल मनांत. जाल्यार सुभद्रे पळयता कृष्ण पुरे सांगता मेगेल पुताल विशय सांगन नवे म्हूण सांगून कृष्णाक आप्पावन सांगता की कृष्णा सौभद्रम वद आचक्ष्व पळय अभिमन्यूले मरण जाल्ले विशय सांग. तितले सांगता जाल्यार तिका मूर्छयले तिका दुःख सरी न्ही. वसुदेवूय पळयता सुभद्रे मूर्छित जावन भुंयचेर पडले. ताकाय दुःख जाल्लें. ಸ್ವಲ್ಪ मोह वाडले तिगेले वैरी. मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळान जागृत जालो तो मनान जागृत जालो. तागेले मनांत उडगास येयले ओ मिगेले नातू मेल्ला म्हूण म्हणलेलें. दुःख ताका मन आयलें. मस्त दुःख जाल्लें ताका. म्हणालकय ननु त्वं पुंडरीकाक्ष सद्यवांग भुवि विश्रुतः यद दौहित्रवदं मे अद्य न ख्यापयसि शत्रुहन तद्भागिनेय निधनं तत्वेन आचक्ष्व मे प्रभो. हे पुंडरीकाक्षा तू सत्यवादी म्हणून सगळे जगत्यान तू सांगून भोवंत नवे. खंयचे कारणान तू अभिमन्यूले मरण वार्ते सांगनी म्हणून
सांगता. आणि कोण कृष्णा लागी सांगता सुभद्रे मागीर सांगता काही अभिमन्यूल मरण मारता तू कसाला सांगा न्ही तुका सत्यवादी तुका आपोचे सत्य म्हूण सांगून सत्यप्रियो सत्यवादी सगळं म्हणटाचे म्हणटना अभिमन्यूल मरण मारते सांगूक आशिल्लें न्हय. मागीर अभिमन्यूल उडकास जावन ती दुःख करता ಸ್ವಲ್ಪ. अಯ್ಯೋ युद्धांतू शत्रून ताका मारले कशी मारले इत्याक म्हूण म्हळ्यार काल चोदनेन हे पळय जेल्लेले ताका मरण ना म्हूण जेल्लेले जाल्यार कोण मारल्यार मरना आशिल्लो तो जाल्यार काल लाग येयला म्हूण कसले सांगचें म्हूण म्हळ्यार मरण पावलीत न्हय. म्हणटना मरण पावच्याकय एक वेळ म्हळ्यार नानातल्या कश्टच न्हय. आतां कितले कितें आत्महत्या करूं पळयताची तांगेले मरण आत्महत्या निमतीची म्हूण जाल्यार तांणी केलेलो प्रयत्न सक्सेस जाता. फकत ना त्या वेळार आत्महत्ये हे करून मरण पावचें न्हय न्हय. तशी तो निमगिता आत्महत्ये महापापश्च पुरो जाल्यार मरणकाल लाग येनी म्हूण जाल्यार आत्महत्ये प्रयत्न केल्यार बरताची. तशी आतां काल सनीत जायना नातल्यार मरण पावनाची म्हूण म्हळ्यार खातीर त्याची एक पुरो. आतां ती त्याच सांगतरस काल सन्नीहित जाल्लेले देखून कळवे तो मेल्लो ना नातल्यार पळय आतां तूं सांग न्ही म्हूण लिखया कोणाक वसुदेवाक जाल्यार सांगना नातल्यार पळय ताका दुख्ख आतां जत्ता जत्ता इत्याक म्हळ्यार दुवेल पुतू दवहित्रू तो मेल्ला म्हूण म्हणटना जेवचें दुख्ख चडची येपरे म्हणटना वसुदेव कुडले निमगिता हे कृष्णा अभिमन्यू गेल्लुवे अಯ್ಯೋ इथं सांगन तूं म्हाका तुगेल्या म्हणके चंदू नव्हतो तुगेल्या म्हणके तागेले दोळ न्हय. आतां ते आयकता न्हय म्हगेले हर्दी भेता न्ही त्याक पळय म्हाकाय काल लाग गेली म्हूण दिसता. काल लाग येयले जाल्यार अभिमन्यू गेल्लो म्हूण म्हणटनाच म्हगेले हर्दी भेत्ता आशिल्लें. आतां रणभुमींतू अभिमन्यू कडे वेळार तुका कसले जो सांगला की ताणें सुभद्रेक कसले संदेश पेटयला की आज्याले कसले सांग म्हूण जेव ताण सांगला की ताका म्हूण म्हळ्यार म्हगेल प्रितीचे तो जेवो भिवन फाटी घालून धांविल्लो न्हय न्हय युद्धभुमीक तेदन जेव मारलेलो न्हय न्हय शत्रूना की युद्धा वेळार तो भिल्लो महातेजस्वी तो भारी प्रतापशाली तो म्हाका गोत्तस जाल्यार चेडू नव्हतो सानप्रायर युद्धा चमकलो नव्हतो. केन्नाय म्हगेल्या सांगू आशिल्लें ताणें द्रोणू भीष्मू श्रेश्ठ जावन आशिल्लो युद्धांत श्रेश्ठ जावन आशिल्लो कर्णू हांकां पुरे हांव सोलवयता युद्ध केल्यार म्हणून सांगचें आशिल्लो. तसल्याक द्रोण कर्ण कृपांजव कसलें वंचन करून मारले वय तें म्हळ्यार कोणाच्यानय सोलवाच्या जायना नाशिल्लो तो कसो म्हूण सांग म्हूण. तेन्ना कृष्ण सांगता की ना युद्ध करता आसतना जाल्यार अभिमन्यूल तोंडार एक चूर विकारतेनी दुख्ख जायनी आयास जायनी भंय जायनी कसल ना आनी फाटी घालून धांवनी तो युद्धाक लक्ष लक्ष रायांक नाश करून द्रोण कर्णाल वटू युद्ध करता आशिल्लो. कडेर म्हणटना दुशासनाले पुत्तान ताका मागशीच्यान मारले कळ्ळें. एकल्यान वटू एकल्यान मात्र युद्ध कोरका म्हळेलें युद्ध धर्म तांणी कोणेय पालन करनी तांणी एकपंत पुरे जनान आक्रमण केल्लें
एकाकल्या येईल जल्लल जरी इंद्रान इलरी तो संवार करना आशिल्वे तशी हांगा पुरे त्यांनी भारी कुत्सित बुद्धीर तयार केलेले. अर्जुनाक संक्षिप्त काल ಒಟ್ಟು युद्ध कोरच्याक पेटोका जल्ले त्या वेळारी हे द्रोण इत्यादी पूरे जनक द्रोण कृप हे कौरव पूरे जन ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು अभिमन्यूल सुत्तू राबून ताका मारलेले. तशी सुत्तू राबलारी ताणे ताजे मध्येंतूय तांगेलो घोर युद्ध केला. तशें जावन पळय तुगेलो दौहित्र म्हळ्यार धुवेल पूत स्वर्गाक चमकाला आना तू कसले बेजार कोरचा नज्ज. द्रोणकर्णादी ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು एक सान बालकाल बैर युद्ध केल्ले रे मागीर कसं जेवचें जेवण इच्छावन तूं दुःख कोर नका इत्या म्हळ्यार रे अभिमन्यू तांणी मोस कोरून मारली नतील जाल्यार रे सगळे शत्रूंक तो जय पावत आशिल्लो. आतां तशी मेल्लो देखून युद्धभुमींत मेल्लो देखून ताका उत्तम जावन आशिल्ली एक गती मेळ्ळा. आतां तूं निमगिल्लो सुभद्रेन कसं केलें म्हण बाई तिका अभिमन्यू मेल्लो म्हण कळ्ळी कुडले मस्त रडले ती. द्रौपदी लागीं वचून म्हणली आमगेले चेडूं पुरे खंय चमकल्याची कोणालेय चेडूं हांगा दिसनाची म्हूण पुरे जन रडले ते जना म्हळ्यार पुरे जनान चेडूं कळून घेतला. कडेन उत्तरे लागीं निमगित्ती अभिमन्यूल बायले लागीं तुगेलो बामण कयस ताका वगी हो म्हण हांव पळोवका ताका म्हूण सांगून केन्नाय मेगेल ताळ ऐकल कुडले तुगेलो अंतपुर आसला रे भायर येवन मेगेले उलयतो आजी ते येना कयस तो म्हूण सुमार रडले ती. ते वेळाक कुंती न्हय तिका मस्त लालन पालन केला. मस्त तिका समाधान करता म्हणटकी कुंती पळय तागेले समय जाल्लेले तशें जावन तो मेल्लो. तागेलें आयुश्य आशिल्लें जाल्यार तो वार्तवंत आशिल्लो. आयुश्य जाल्लेलें देखून मेल्लो ही ताका म्हळ्यार हाका मर्त्य धर्म म्हणटाची मनुश्य लोकांतू जन्म आयिल्ले नंतर एक दीस न्ही एक दीस मरूं का. एक ಕೆಲವು ಜನ ಬಗ್ಗಿ ಮರಣ ಆಸ್ತಲೆ ಕೆಲವು ಜನ ಮಸ್ತ್ ಮಂತಾರ ಜದ್ರ ಮರಣ ಆಸ್ತಲೆ ಜಲರಿ यो क्षत्रिय बालकू युद्ध ಅಂತ मेल्लो म्हूण जाल्यार ताका वीर स्वर्ग मेळचे तशें जावन तूं रोडून नज दुःख करून नज म्हणून कुंती देवी नाना मस्त सांत्वन केला. माई तांकां मावळणी ती कुंती देवी मस्त सांत्वन केला. तिका माई जाता कोणाक सुभद्रेक आनी अभिमन्यूक कोरका जाल्ले ऊर्ध्व दैहिक क्रिये कोरका त्या पुरे तयार केलेले कुंतीन. तशी अनेकानेक दान केला तिणें सत्पात्रांक ब्राह्मणांक गोदानांनी केला. बहुसंख्यात एक दोनी न्हय बहुसंख्यात गोदान केला. मागीर उत्तरेला सांगलें की तिणें तुगेले बामणाल विशीं दुःख करूंक नज तागेले चेडूं तुगेले गर्भांत आस त्या चेडाचो रक्षण कोरका म्हूण सांगून. तशी आतां कुंतीला निमगुनूची हांव सुभद्रे हांगा घेवन येयलो. तशी वसुदेवा अन्ना तो युद्धांत वीर मरण पावला तुगेले नातू. तशें जावन तुगेले दुःख सोडी आनी दुःख करून नज म्हूण सांगता. मागीरची काणी पायच्या दिसाक आमी महाभारतांत पळोवया. आजी सांगिल्ले सर्व काणी परमात्माक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.